पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करावे, धरण विरोधी संघर्ष समितीची मांडवी व पारवा पोलिसात तक्रार। धरणाचे काम सुरू केल्यास ते काम बंद पाडू। आचारसंहितेचा आधार घेऊन धरण विरोधी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या शिष्टमंडळाने मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गफूर शेख साहेब व सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार श्री संदीप बारिंगे साहेब यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात लेखी तक्रार करून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने पाटबंधारे विभागात एक खळबळ उडाली आहे। निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा या दोन्ही पैसा अंतर्गत ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून धरणाला समर्थन असल्याचा ठराव दिला होता, परंतु ग्रामसभेच्या ठरावातील मागण्या मान्य शासन करणार नसेल तर हा प्रकल्प आमच्या ग्रामसभेला मान्य नसेल व हाच ठराव धरण विरोधातील समजण्यात यावा असे स्पष्टपणे लिहिले असतानाही त्या ठरावातील कोणत्याही मागण्याची पूर्तता झाली नाही किंवा त्यावर चर्चा न करता पाटबंधारे विभागाचे अधिकारी पैसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली करून तेथील ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे। तसेच जल आयोगाची जी परवानगी होती ती व्यापगत झाली, तसेच पर्यावरण विभागाची परवानगी 2017 पर्यंत होती ती पण व्यापगत झाली। या दोन्ही विभागाच्या परवानग्या पाटबंधारे विभागाने नव्याने मिळविल्याशिवाय त्यांना प्रकल्पाचे बांधकाम करता येत नाही असे नियम आहे। तसेच या भागात जिओलॉजिकल सर्वे करण्यात आलेला नाही। निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात अनेक गावात गरम पाण्याचे गंधकाचे झरे असून हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो। आदर्श आचारसंहिताच्या आडून धरण विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन दडपण्याचा शासनाचा व पाटबंधारे विभागाचा हा प्रयत्न असून पैसा ग्रामसभेला डावलून ग्रामसभेचे अधिकार पायदळी तुडवून पाटबंधारे विभागाचे अधिकारी हिटलरशाही व हुकुमशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करत आहे। तसेच या प्रकल्पाच्या संबंधाने ठेकेदाराला दिलेला प्रकल्पाचा कार्यरंभादेश हा सुद्धा चुकीचा असल्याची तक्रार धरण विरोधी संघर्ष समितीने केली असून ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट पुणे व हायकोर्ट औरंगाबाद येथे ह्या प्रकल्पाविरोधात केसेस न्यायालयात प्रलंबित असून कायद्याची बाजू राखण्यासाठी कायद्यानुसार काम व्हावे ही धरण विरोधी संघर्ष समितीची मागणी असून यासाठी जर या प्रकल्पाचे काम पुन्हा दुसऱ्यांदा सुरू झाले तर आम्ही ते काम बंद पाडू, मग त्यासाठी धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई झाली तरी त्याची आम्ही पर्वा करणार नाही असे धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव आणि यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंबर, समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडेसर, सचिव विजय पाटील राऊत, सहसचिव बंडूसिंग नाईक, भगवती प्रसाद तित्रे, विजय समगीर, मिलिंद पाटील शिंदे, राहुल पेशवे, आकाश हांडे यांनी आज मांडवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गफूर शेख व सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार श्री संदीप बारिंगे साहेब यांना भेटून निवेदन दिले। त्या निवेदनात त्यांनी धरण विरोधी संघर्ष समितीची टोकाची भूमिका मांडली। न्यायालयाचा व पैसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अनादर करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करावे अशी मागणी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदनातून केली आहे। मांडवी व सावळी सदोबा येथील पोलीस यावर काय कार्यवाही करतात याकडे बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज। काल यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक पवनजी बनसोड साहेब यांच्याकडे आणि आज परवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी सदोबा पोलीस चौकीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने रीतसर तक्रार दाखल केलेली आहे।
बुडीत क्षेत्रातली जी 2 गावं आहे, भित्तीतली मुख्य खडका आणि खंबाळा, या दोन्ही गावच्या ग्रामसभांनी काही मागण्याच्या अटीवर मान्यता दिली. ते सगळं दुर्लक्षित करून त्या ठिकाणी त्याच्या हद्दीत काम करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. त्याच्यानंतर CWCची परवानगी नाही, जल आयोगाची परवानगी नाही, पर्यावरणाची परवानगी नाही आणि जे धरणाची व्याख्या आहे त्यामध्ये आधी पुनर्वसन नंतर धरण, हे काही न करता अधिकारी फक्त कमिशन लाटण्यासाठी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची ही मिलीभगत आहे आणि त्यामध्ये आमचे राजकीय नेते सुद्धा गुंतलेले आहे. म्हणून आम्ही यांच्या विरुद्ध कारवाई करा म्हणून आज पोलीस स्टेशनला आणि काल जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जर या ठिकाणी काही कमी जास्त प्रकरण उद्भवलं किंवा शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला पाटबंधारे विभागच जबाबदार राहील, अशी विनंती आम्ही त्या अर्जातून केली. आम्ही निम्नपरिंगा धरण जे महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त म्हणून गाजलेलं आहे, त्यांची काम करणारी कार्यकर्ती मंडळी आहोत. आम्ही आपल्या चॅनलसमोर काही मुद्दे आणि महत्त्वाची गोष्टी मांडू इच्छितो. शासनाने बहुतेक धरणं कायद्याला नियमाला सोडूनच केलेले आहे. कोणी विचारलं नाही म्हणून ते करत गेले, हे बांधत गेले, ते अशा प्रकारे झालेले आहेत. माझ्या वाचण्यात जे आलं ते सांगतो मी. परंतु हे तर सपशेलतः नियम मोडून करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते धरण करण्याचा ते आम्ही स्वतःच पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. जसं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची याला परवानगी नाही, कारण गरम पाण्याचे झरे या इथल्या 40 गावामध्ये लागलेले आहेत. पाईप ज्याला काय म्हणतो आपण, हापसी जिथे तिथं खोदलेलं आहे पाण्यासाठी, तिथे गरम पाण्याचे झरे लागलेले आहेत. पण शासनाने त्याचा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तर्फे त्याचं हेच केलेलं नाही धरणाच्या संदर्भात. दुसरी गोष्ट, त्यातल्या पेसाच्या याच्यातनी प्रत्येक गोष्टीची परवानगी कलेक्टरमार्फत मिळवायला पाहिजे, ती परवानगी यांनी मिळवलेली नाही. अशा परिस्थितीत भिंत बांधण्यासाठी तिथं खड्डे खोदणं, त्याची ते पायाची भिंत तयार करण्याचा प्रयत्न करणं आणि अशा रीतीनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम पाटबंधारे खाते करत आहे. एक वेळ कायदा आणि पाटबंधारे खात्याने अशीच कायदा सोडून ॲक्शन घेतली होती. त्यावेळी फार मोठी ढकलाढकली आणि थोडंसं म्हणजे ज्याला दंगलीसारखं स्वरूप यायचा वेळ आली होती. परंतु त्यावेळेस सावरल्या गेलं. तरीही आमच्यावर टोटल 22 फौजदारीची कलमं लावलेली आहे महाराष्ट्र सरकारने. 15 वर्षांनी अजूनपर्यंत आमच्यावरचे काढलेलं नाही. तशीच परिस्थिती पुन्हा मुद्दाम जाणून बुजून निर्माण करण्याचा प्रयत्न आता करत आहे त्याच ठिकाणी. आणि जर झाले तर आमची शासनाला हेच विनंती आहे की या तुमच्या यंत्रणेची चौकशी करा पहिले, तुमच्याच यंत्रणेची, बांधकाम खात्याची, आणि तरच त्यांना पुढाकार घेऊ द्या. अन्यथा शांतता जर बिघडली, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, त्याची जबाबदारी आमच्या समितीच्या कार्यकर्त्यावर राहणार नाही, असं मी सुचवतो.